नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. काँग्रेस सरकारने आपल्या प्रचारादरम्यान पंचमसाली लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांनी आम्हाला अपेक्षित असं आरक्षण दिलं नाही. काँग्रेस सरकारच्या मावळ धोरणामुळे आमचा समाज भरडला जात आहे. यासाठी गुरुवार दिनांक 23 मे रोजी कारवार जिल्हा जोयडा तालुक्यातील उळवी येथे लिंगायत समाज समावेश आयोजन करण्यात येत असल्याचं पुढल संगम पीठाचे परमपूज्य श्री बसव मृत्युंजय स्वामीजींनी स्पष्ट केले. मंगळवारी महात्मा गांधी भवनमध्ये बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लिंगायत समाजाप्रती काँग्रेस पक्ष मावळ वृत्ती दाखवत आहे. राज्यात काँग्रेस सरकारची 1 वर्ष पूर्ती झाली तरी अद्याप आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न कधी सुटणार असा संभ्रम निर्माण झाला आहे. लवकरच आपण निर्णय घेतला नाही तर आपण उग्र आंदोलन छेडून लढण्याचा इशारा दिला आहे. कर्जफेडीला विलंब होत असल्याने एका महिलेने कर्जदार शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलाला नजरकैदेत ठेवल्याने शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर येथे घडली. राजू खोतगी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं नाव आहे. भीषण दुष्काळामुळे पिकाचं नुकसान झाल्याने त्याच गावातील सिद्धवा नामक महिलेकडून 5 महिन्यापूर्वी त्याने 1.5 लाख रुपये कर्ज घेतले होते. त्या कर्जापोटी ती प्रति महिना 10% दराने व्याज घेत होती. मात्र 2 दिवसापूर्वी सिद्धवा या महिलेने एकाच वेळी उर्वरित शिल्लक असलेल्या कर्जाची रक्कम भरण्यास शेतकऱ्यास सांगितले. पण ते पैसे इतक्या कमी वेळेत भरणे शक्य नसल्याने पैसे मिळेपर्यंत त्या महिलेने त्या शेतकऱ्याच्या पत्नी आणि मुलाला 2 दिवस आपल्या घरी बंदिस्त करून ठेवले. शेतकऱ्याने पत्नी आणि मुलाची या नजरकैदेतून सुटका करण्यासाठी महिलेला वारंवार विनंती केली, परंतु तिने त्याची सुटका न केल्याने वैतागलेल्या त्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती यमकरमर्डी पोलीस स्थानकाच्या वतीनं देण्यात आली आहे. भाजप सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली की काँग्रेस सरकारच्या काळात बिघडली याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे, असे बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारने आपला 1 वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केलाय. लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलं आहे. यापुढेही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल, असे ते म्हणाले. शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव टाळण्यासाठी येत्या काही दिवसात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. महापालिका सफाई कर्मचाऱ्यांची थकबाकी भरण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी आमदार आसिफ सेठ, माजी मंत्री वीरकुमार पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नवलगट्टी आदी उपस्थित होते. शहर आणि परिसरातील धोकादायक झाडे आणि फांद्यांचा मुद्दा पावसाळ्याच्या तोंडावर ऐरणीवर आला आहे. वादळी पावसामुळे शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी झाडे व फांद्या पडून नुकसान झालं आहे. तरीही शहराच्या अनेक मुख्य रस्त्यावरील धोकादायक फांद्या व झाडे हटवण्यासाठी दुर्लक्ष केलं आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर वन खात्याला जाग येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. बेळगाव शहरातील भाग्यनगर, ग्लोब टॉकीज रोड, कॅम्प कोर्ट परिसरातील आदी परिसरात धोकादायक झाडे आहेत. शहरातील विकास कामामुळे झाडांची मुळे कमकुवत होऊन त्याची पडझड होऊ लागली आहे. दुर्घटना टाळण्यासाठी झाडे आणि धोकादायक फांद्या हटवावेत अशी मागणी करण्यात येत आहे. महिषासूर मर्दनीच्या आरतीच्या मंत्रघोषात देहभान हरपून जाणारे भक्त व लक्ष्मी माता की जयच्या घोषात तसेच असंख्य भाविकांच्या उपस्थितीत बाळेकुंद्री खुर्द येथील ग्रामदेवता लक्ष्मी देवीचा 11वा वार्षिक उत्सव सोहळा मंगळवारी भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला. सकाळी 7:30 वाजता देवीची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर गावच्या हक्कदारांच्या हस्ते देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. महिषासूर मर्दिनीची महाआरती गावातील असंख्य भाविकांच्या उपस्थितीत झाली. 10वीच्या मराठी विभागात प्रथम आलेल्या संपदा पाटील व कन्नड विभागात प्रथम आलेली कीर्ती बुरुड या विद्यार्थिनीचा बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायत अध्यक्षा नम्रता प्रशांत जाधव, सदस्य रेणुका करविनकोप आदीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दशरथ चौबारी, परशुराम चंदगडकर, प्रकाश कुलकर्णी, बाबू धैर्णी, कल्लाप्पा धैर्णी, भाऊ पाटील यासह भाविक उपस्थित होते. मारुती गल्ली मारुती मंदिर येथील प्राचीन श्री नरसिंह देवस्थानात श्री नरसिंह जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. सकाळी मंदिराचे ट्रस्टी प्रकाश अध्यापक आणि विलास अध्यापक यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. अलंकार सेवा झाल्यावर नैवेद्य दाखवण्यात आला. महाआरती केल्यावर मंत्रपुष्पांजली झाली. यावेळी भक्तांना
तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले। पूजेचे पौराहित्य वेदशास्त्री संपन्न बाळू उर्फ नागेश देशपांडे यांनी केले। यावेळी संजू, निरंजन, महिप, आनंद अध्यापक, सुधीर मोरे आणि भक्त मंडळी उपस्थित होती। सर्वसामान्य नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सरकारमार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत मार्फत महिला व पुरुषांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे। मात्र तालुक्यातील पश्चिम भागातील मार्कंडेनगर ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील काळेनट्टी हे गाव रोजगार हमी योजनेपासून वंचित होतं। याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून महिलांनी ग्रामपंचायतकडे रोजगाराची मागणी केली होती। संबंधित ग्रामपंचायतमधील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते। अखेर मजदूर नवनिर्माण संघाच्या पुढाकाराने काळेनट्टी गावच्या महिलांनी मार्कंडेनगर ग्रामपंचायतीला घेरावा घालून जाब विचारला असता सोमवार दिनांक 20 मे पासून रोजगार हमी योजनेतून काम उपलब्ध झालं आहे। त्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केलं। स्टार एअरलाइन्स कंपनीने येत्या 14 जून पासून बेळगाव ते सुरत आणि सुरत मार्गे बेळगाव ते किशनगड अजमेर ही आपली विमानांची उड्डाणे बंद करणार असल्याची घोषणा केली। त्यानुसार विमान कंपनीने सदर मार्गासाठी बुकिंग स्वीकारणे बंद केले आहे। डिसेंबर 2020 पासून उड्डाण योजनेअंतर्गत सुरू असलेली रद्द करण्यात येणार आहे। ही सेवा 14 जून पासून स्थगित होणार आहे। त्यामुळे तिकीट बुकिंग थांबवण्यात आले आहे। भीमगड अभयारण्यात परवानगीविना प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे। मात्र अशा परवानगीविना येणाऱ्या पर्यटकांच्या जीवाला धोका आहे। बारामाही पडणाऱ्या धबधब्यावर मौज मस्ती करण्यासाठी तरुणांची संख्या वाढू लागली आहे। मात्र हीच हौस जीवावर बेतण्याची शक्यता आहे। बेळगाव येथील काही तरुण विनापरवाना जंगलात उतरले होते। यांना वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी माघारी धाडले। शिवाय विनापरवाना जंगलात उतरण्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा देखील वन खात्याने दिला आहे। शालेय प्रवेश प्रक्रिया आणि इतर कामासाठी जात व उत्पन्न दाखल्याची मागणी वाढू लागली आहे। त्यामुळे नेमदी केंद्रात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे। शैक्षणिक वर्षाला लवकरच प्रारंभ होणार आहे। त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत जात उत्पन्न दाखला महत्त्वाचा आहे। त्यामुळे जुन्या तहसीलदार कार्यालयातील नेमदी केंद्रासमोर गर्दी वाढत आहे। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। चारा टंचाई लक्षात घेऊन पशुसंगोपन खात्यामार्फत शेतकऱ्यांना बी बियाण्याचे वाटप केले जाणार आहे। एप्रिल अखेरीस काही भागात बी बियाण्याचं वाटप झालं आहे। पुन्हा खरीप हंगामाच्या तोंडावर बी बियाणे दिली जाणार आहेत, अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे। जनावरांना सकस आणि दर्जेदार चारा उपलब्ध व्हावा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी पशुसंगोपन मार्फत मोफत संकरित बियाण्याचं वाटप केलं जाते। यामध्ये मका, ज्वारी, कडवळ आदी बियाण्याचा समावेश आहे। धर्मवीर संभाजी महाराज रोड, टिळकवाडी, बेळगाव येथील SBI बँक समोरील मराठा कॉलनी येथील गटारीचे बांधकाम ढासळले असून नुकसान झाले आहे। या गटारीत कचरा, दगड साचून राहिल्याने गटारीतील पाण्याचा निचरा थांबला आहे। या गटारीचे बांधकाम 2016 मध्ये करण्यात आले होते। काही काळानंतर गटारीचे बांधकाम ढासळले आहे। पावसाळ्यापूर्वी येथील गटारीची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। आनंदनगर परिसरातील नाल्याचे काम स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच करावे। येथील नागरिकांनी 7/12 उताराप्रमाणे बॉन्ड पेपरवर जागा खरेदी करून घरे बांधली आहेत। मागील 25 वर्षांपासून मनपाकडे कर भरणाही करीत आहेत। मात्र महापालिकेने अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता नाल्यासाठी आटापिटा सुरू केलाय। दरम्यान मार्किंगचे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून येथील इमारतींना हानी पोहोचणार नाही याची काळजी घेऊन कारवाई करावी। यासह पर्यायी जागेचा विचार मनपाने करावा अशा मागणीचे निवेदन आनंदनगर परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। सावकारी कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना यमकरमंडी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील इस्लामपूर गावात घडली आहे। राजू खोदगी असे आत्महत्या केलेले व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी मयत शेतकऱ्यांच्या पत्नीने यमकरमंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार सावकारी कर्ज देणारी सिद्धव्वा या महिलेच्या विरोधात आत्महत्यासह प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गदग जिल्हा पोलीस प्रमुख बाबासाहेब न्यामगौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली।
कर्ज देणाऱ्या बदल्यात कमिशन म्हणून काही रुपये देखील त्याला दिले। त्यानंतर देखील त्यांच्याकडे वारंवार पूर्ण पैशाची मागणी करून आम्हाला 2 दिवस घरात बंद केले। या त्रासाला कंटाळून यांनी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादात म्हटलं आहे। त्यानुसार अनेक गुन्हे दाखल करून पुढील तपास पोलिसांकडून सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे। हुबळी धारवाड येथील डीएसपी राजीव एम यांचे निलंबन रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन रायबाग तालुक्यातील काही संघटनांनी केले। यांचे निवेदन पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना देण्यात आले। अंजली अंबिगेर खून प्रकरणी डीएसपी राजू एम यांना निलंबित करणे चुकीचं आहे। एका दलित दक्ष अधिकाऱ्यास कोणतीही चूक नसताना उद्देशपूर्वक कारवाई करून निलंबित केले आहे। दलित समाजाच्या निष्ठावंत अधिकाऱ्यास या प्रकरणी बळी देण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत राजीव एम यांचे निलंबन मागे घ्यावे असे निवेदनात म्हटले आहे। या प्रसंगी ॲडव्होकेट RS शिरगावे, अनिल मोहिते यांच्यासह संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते। गोकाक तालुक्यातील चोराला कोल्हापूरकडून घेऊन जात असताना पोलिसांना चकवा देत चोरटा पसार झाल्याची घटना नुकतीच संकेश्वर येथील सोलापूर फाट्यानजीक राष्ट्रीय महामार्गावर घडली। या घटनेची तक्रार महाराष्ट्र पोलिसांनी सोमवारी संकेश्वर पोलिसात केली आहे। पोलीस स्थानकाचे पोलीस ऋषिकेश पवार व माने या दोघांनी चोराचा सुगाव लावण्यासाठी गोकाक येथे दाखल झाले आहेत। या ठिकाणी सदर चोर सब्बनहट्टी या गावचा असल्याची माहिती मिळाली। गोकाक पोलिसांची मदत घेऊन सब्बनहट्टीतील स्विदप्पा फकीरा छोटी वय 23 याला ताब्यात घेतले। ट्रक चोरी प्रकरणाची चौकशी चालवली असता स्विदप्पाने ट्रक चोरी करून बैलहोंगल येथे विक्री केली असल्याची कबुली दिली। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमचं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।